सर माझी 2 दिवस झाले मुलगी गायब आहे. सर पण तुम्ही तर म्हणाला होतात की लवकर सापडेल म्हणून. अरे तिची औषधं घरी आहेत, तिला फिटचा त्रास आहे. तिला एक जरी डोस नाही दिला ना तर तिला चक्कर येतात सर. प्लीज सर हात जोडतो, शोधा तिला. तुम्ही काळजी नका करू, त्यांनी सापडेल आपल्याला. कसला बस येतो? नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आणि पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो महिला अत्याचार विरोधी शृंखलेच्या आजच्या भागामध्ये. ह्युमन ट्रॅफिकिंग पासून सुरू झालेल्या या केसला आता एक वेगळंच वळण मिळालं होतं. बऱ्याचदा आई वडिलांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा मोबदला त्यांच्या मुलांना चुकवावा लागतो. तन्वीला देखील हाच मोबदला चुकवावा लागला होता का? सावत्राईचा जाच की तन्वीच्या खुनाचा संबंध थेट आशाच्या खुनाशी होता? नक्की काय कारण होतं या हत्येमागे? आशाच्या हत्येनंतर पोलिसांसमोर आता एक मोठं आव्हान उभं राहिलं होतं. तर मी 2 दिवसांपासून तिच्या रूममध्ये नाही. काल तिच्या रूममध्ये गेलो तर मला उग्र वास आला, म्हणून मी ट्रंक उघडली तर बरं, बॉडी सापडली तेव्हा घरात कोण कोण होतं? मी आणि निशा. सर, सर गळा दाबून मारले, गळ्यावर बोटांचे ठसे आहेत. एक काम करा, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. येस सर. नायकोडी, फॉरेन्सिक टीमला बोलवून काही फिंगरप्रिंट सापडतात का बघा, आणि रिपोर्ट लवकरात लवकर मागवा. ओके सर. अहो का मारेन मी माझ्या मुलीला? हे मीच सांगायचं का? हां, आशाला मारताना तन्वीने बघितलं, ती घाबरली म्हणून तिला मारून टाकलात. बाप आहे तिचा मी. मॅडम, मी आई होते तिची. सावत्र असले म्हणून काय झालं? पैशांसाठी शशिकांत सोबत लग्न केलंस तू. कशावरून तू पैशांसाठी तन्वीला नाही मारलं? मॅडम, ज्या दिवशी तन्वी गायब झाली त्या दिवशी मी सकाळपासून शशिकांत सोबत घराबाहेर होते. अच्छा, म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून तिला मारलं? मी कशाला मारेल माझ्या मुलीला? तुझ्या आणि निशाच्या मध्ये फक्त तन्वी होती. एकदा का ती गेली की तुम्ही सुखी संसार करायला मोकळे, म्हणून तुम्ही तन्वीला मारलं. ओ नाही सर, नाही, मी नाही मारलं माझ्या मुलीला. एक तर माझ्या घरात चोरी झाली. एका आठवड्यापूर्वी बँकेतून 2 लाख रुपये काढले. वर्कर लोकांचं पेमेंट करायचं, ते देखील गेले. तन्वी गेली की बायको म्हणून सगळी प्रॉपर्टी तुला मिळाली असती, म्हणून मारलं तू तिला. नाही मॅडम, मला प्रॉपर्टीबद्दल काहीच माहीत नाहीये. नायकोडी, एक कळत नाहीये. काय म्हणाली? सर, काही केलं नाही असंच म्हणते. जर यांनी काही केलेलं नाहीये तर मग तन्वीचा खून कोणी आणि का केला असेल काहीच कळत नाही. आणि मग आशा जिला सांभाळायला आली तिचा खून झालाय. सर, असं असू शकतं की ज्याने चोरी केली त्याला चोरी करताना तन्वीने पाहिलं आणि स्वतःला वाचवण्यासाठी त्याने तन्वीला मारून टाकलं. हेही होऊ शकतं. सर, तन्वीला रेअर आजार होता. ती काही वर्षानंतर मरणारच होती. मग शशिकांत आणि निशा तन्वीचा खून का करतील? करेक्ट. पण तन्वी सोबत काय झालंय हे कळायला हवं. हा कर बाळा, हा मोठा. ठीक आहे. मग मी जाऊ? हो.
आमच्या मोलकर्णीचा मुलगा राहुल आल्यापासनं तन्वी खेळायला लागली आहे. फिट्स कमी झाल्या बहुतेक. नाही, ती दिसायला फिट दिसत असेल, पण ती तशी फिट नाही आहे अजून. तिची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. ठीक आहे, या. येतो मी. येस 6. तन्वी, तुला काय आजार आहे ग? मी एकदा बाबा आणि डॉक्टरांना बोलताना ऐकलं होतं. ते म्हणत होते की आता माझे काहीच दिवस उरले. म्हणजे आता काही दिवसांनी यमराज रेड्यावर बसून मला घ्यायला येणार. तू एकच मिनिट थांब. हे घे, हे पकड. हे काय? तू बांध तरी आधी. आता तू मला राखी बांधली म्हणजे मी तुझा भाऊ झालो आणि तुझी रक्षा करणं हे माझं काम आहे. मग यमराज जरी आला ना, अशी गदा पकडून मिशी फिरवून त्याची मिशी अशी पकडे आणि गोल 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 फिरून फेकून देणार. हळूहळू. हे काय काय झालं तुमचं? मी तुला किती वेळा सांगितलं संध्याकाळ झाली की घरात थांबायचं नाही म्हणून. जा बाहेर सेटीवर जाऊन बस. जे काय करायचं ते तिथे करायचं, तिथे जाऊन झोपायचं, तिथेच खेळायचं. तू असं का वागते माझ्या बरोबर? हे घर माझं आहे, ही खोली माझी आहे, ही गोष्ट इथे का ठेवली, ती गोष्ट तिथे का ठेवली? हे कोण करत होतं? तूच करत होतास ना? चल निघ माझ्या खोलीतून, निघ. आता हे घर माझं आहे, त्यामुळे मी ठरवणार तू काय करायचं ते. हे घर तुझं नाहीये, तन्वीचं, कळलं? हे तू जातोय मी. तू फक्त मजा मारणार आहेस का माझ्यासोबत? लग्न कधी करणार आहेस? निशा, तू आता लहान मुलगी नाहीये की गोड गोड बोलून मी तुला फसवलंय. जे काही केलं हे तुझ्या इच्छेने केलंय. तुला जर मी आवडत नसेल ना तर तसं आधीच सांग. हे बघ, मी तसं म्हणालो नाहीये. ती असेपर्यंत मी लग्न नाही करू शकत असं समज. मग ठीक आहे, जर ती आपल्यामध्ये येत असेल ना तर मी तिलाही संपवते आणि स्वतःही संपते. मग तरी खुश होशील ना तू? सोड, मूर्खपणा करू नकोस. हे बघ, मी काहीतरी करतो. हा, प्लीज परत असं करू नकोस. राहुल दादा, मला ना खूप भीती वाटते. ती निशा आंटी मला मारून तर नाही ना टाकणार? अशी कशी मारेल? आणि तू का घाबरतेस? मी आहे ना. मुळात हे घर तुझं आहे, तिचं नाही हे घर. काय म्हणालास? हे घर तिचं आहे, माझं नाहीये? हे बघ, आता बोल. मी लग्न केलंय तिच्या वडिलांची, त्यामुळे हे घर आता फक्त तिचं नाहीये, माझंही आहे. तू निघ इथून, निघ. थंड पाणी आण गं माझ्यासाठी. सर, निशा आंटी मला आणि तन्वीला खूप त्रास द्यायची. तिला शशिकांत अंकल बरोबर राहायचं होतं, पण तन्वीमुळे राहता येत नव्हतं. तिनेच तन्वीला मारलं असेल सर. ठीक आहे, या तुम्ही. सर, राजूचा मोबाईल ऑन झालाय. त्याच्या मोबाईलचं लोकेशन इथल्याच एका लॉटचं आहे. उचला त्याला. हे बघा सर, मी नाशिकमध्ये आलोय, मला पैसे हवेत अर्जंट. एक मिनिट. कोण? काय? नाही कोणी. राजू, आधी आम्हाला वाटलं तू काहीच केलं नाहीस. साहेब, मी खरं बोलतो साहेब, मी काही नाही केलं साहेब. मग पळत का होतास? मॅरेथॉनमध्ये भाग घेतलास का? नाही साहेब, चुकलं माझं. चल मग आता पटपट बोल. खरं काय झालं ते सांग. तुला काय माहिती आहे ते बोल. शशिकांतने विनायकला आशासाठी 1 लाख रुपये दिलेले. मोलकर्णीसाठी 1 लाख रुपये? मला पण जास्तच वाटले, पण मला पण कमिशन जास्त मिळणार होतं म्हणून मी जास्त विचार नाही केला.
तू काय केलंस तुला माहितीये? तुझ्या या विचार न केल्यामुळे ना एकाचा जीव गेलाय. नाही कोणी त्या शशिकांतला घेऊन या. अहो सर, तुम्ही नेहमी नेहमी मला का बोलावता इथे? साहेब मी पण काय नाही केलं, मी तर इंदापूरला होतो. नाही कोणी बोलो. मोरे, मोलकर्णीच्या जॉबसाठी 1 लाख रुपये. हा विनायक, 1 लाखात बायकोचा सौदा केलात ना? साहेब सौदा कसला? त्यांच्या मुलीची तब्येत सारखी खराब असते म्हणून दिले असतील 1 लाख असं वाटलं. मी जे काही केलं ते फक्त मुलीच्या काळजीपोटी केलंय. अच्छा, फक्त 1 लाख रुपये दिले, बाकी मी काही नाही केलं. याला ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणतात. सॉरी सर. साहेब माफ करा मला. पण सर, आशाचा जीव मी नाही घेतला आणि तन्वीला मी का मारेन सर? ती मुलगी आहे माझी. साहेब मी तर इंदापूरला होतो, तुमच्याकडे सगळं पुरावा आहेत. निघा आताच्या आता. चालते हो. नायकोडी, या विनायकवर लक्ष ठेवा. घटनेच्या दिवशी हा कुठे होता ते जरा चेक करा. नाही शशिकांत, त्याच्या अकाउंट ट्रान्झॅक्शनच्या डिटेल्स काढा. जसे राजूला शशिकांतने पैसे दिले तसे जयदेवला शशिकांतने पैसे दिले असतील तर याच्या अकाउंट थ्रू आपल्याला लोकेशन ट्रेस करता येईल त्याचं. ओके सर. बाळांनो नका काळजी करू, होईल सगळं नीट. देव बघतोय सगळं. आई देव नाहीये. जर का तो असता तर तुझ्या इलाजाची सोय केली असती त्यांनी. तिच्या इलाजाची काही गरज नाहीये, ती मरणार आहे. बाबा अहो काय बोलताय तुम्ही हे? चालली पुन्हा एकदा चौकशी करा. सर, जयदेवच्या अकाउंटमधनं शशिकांतच्या अकाउंटला 15 लाख रुपये ट्रान्सफर झाले. अरे या बँक ट्रान्झॅक्शनवरून त्याचा पत्ता लागला? हो सर. चला मग. जयदेव कर्वे, काय झालं आणि आशाचा खून का केला हे पटपट सांगायचं. खरंच मी आशाचं खून नाही केलाय, नाही केलंय मी काही. मला पत्का होता. आता साहेब सगळ्यात शेवटी आशा माझ्याचकडे कामाला होती, त्यामुळे तुमचा संशय माझ्यावर येणार मला माहिती होतं. पण आशाला मी काही केलं नाही. तिला मेड म्हणून काम करायला बोलवलं होतं. 15 लाख रुपये देऊन शशिकांतला पाठवलेत ना पैसे? शशिकांतला पैशाची गरज होती, मी त्याला 15 लाख रुपये लोन म्हणून दिले होते. लोन? हो. मग ज्या दिवशी आशा इकडे आली त्या दिवशी सुद्धा तुम्ही आणखी 5 लाख रुपये दिलं, हे सुद्धा लोनच होतं का? हो. हे बघा जयदेव, ही केस ह्युमन ट्रॅफिकिंगची आहे. नाही साहेब, अहो काय? हो य आशा इकडे आली, तुम्ही तिचा फायदा घेतलात, तिच्यासोबत तुम्ही शारीरिक संबंध ठेवलेत आणि ती पळून जात असताना तुम्ही तिला ठार मारलात. नाही साहेब, असं काही नाही झालंय. खरंच काही नाही झालंय. मी आशाला कामाला ठेवलं, पैसे देऊन कामाला ठेवलं, कारण माझ्या बायकोची काळजी घ्यायला. अरे किती खोटं बोलणार आहेस तू? आणखीन किती पाप करणार आहेस? आता तरी खरं सांग. साहेब, जयदेव आणि शालिनीच्या लग्नाला 10 वर्ष झाली, पण त्यांना मूल होत नव्हतं. आशा आमच्याकडे कामाला होती. आशा खूप चांगली होती सर. नंतर असे यांनी मला सांगितलं की ती घर सोडून निघून गेली म्हणून. आवाज नको. आवाज ऐकून घे ना. हे बघ, आम्हाला माफ कर आशा, पण आमचा नाईलाज आहे. मला मूल होऊ शकत नाही आणि समाजात इज्जत ठेवण्यासाठी आम्हाला मूल हवंय, म्हणून ते तुझ्याकडूनच हवंय. तुम्ही मला फसवलं. समजून घे, खूप पैसे देणार मी तुला, काही कमी पडू देणार नाही. 5 लाख रुपये देईन तुला. 5 लाख. तुझा मुलगा, तू दोघेही मजेत राहाल. माफ आहे, मी हे माफ नाही करणार. मी तुझ्या पाया पडते, मला जाऊ द्या. शांत हो आशा, तेच तुझ्यासाठी चांगलंय. मला तुझ्यावर जबरदस्ती झालेली नाही आवडणार.
तू शांत हो. अहो तुम्ही बाई आहात ना. आई आम्ही बाहेर जाऊन येतो जरा कामाला. जयदेव, आशा घरी पोचली का? हो तिचा फोन येऊन गेला. हां येतो आम्ही. आशा कुठे गेली? आशा 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 अगं हाय हाय मला हो, थांब. काय अवस्था झाली आहे ग तुझी? उठ, उठ. आशा, आशा, जा जा पळ 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 इकडून. आता ते लोक जीव घेतील तुझा. जा 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 लोक जा. 9:30 वाजले होते. मी तिला सोडवलं, नाही तर या लोकांनी मूल जन्माला घालून तिला ठार सुद्धा मारलं असतं. माझा मुलगा आणि सून दोषी आहेत. सोडू नका त्यांना. तुमच्यासारखं विचार करणारी आई असेल तर आपल्या देशात मुलींना घाबरायचं काहीच कारण नाहीये. काय मग काय म्हणताय? तुमच्या आईनेच साक्ष दिली तुमच्या विरोधात. चूक झाली साहेब, मान्य करतो ना. म्हणजे आमच्याकडून गुन्हा झाला तो आम्हाला मान्य आहे. मी त्याची शिक्षा भोगायला पण तयार आहे. पण साहेब तिचा खून नाही मी काय. हो सर. आशा तुमच्याकडून प्रेग्नंट होती? हो. आम्ही तिची खूप काळजी घ्यायचो. काळजी घ्यायचं सर, बांधून ठेवली होती. पण सर अचानक ती एक दिवस गायब झाली. नंतर कळलं आईने तिला मदत केली म्हणून. आमच्यात बरेच वाद झाले. आम्ही तिला शोधण्याचाही प्रयत्न केला, पण नंतर विषय सोडून दिला. चूक. आशा गेली असती तर तुमचे पैसे आणि एफर्ट्स फुकट गेले असते. तुम्हीच तिचा पाठलाग केला, तिला पकडलीत, तिने पुन्हा यायला नकार दिला म्हणून तिला ठार मारून टाकलात. नाही 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 साहेब, असं काही खरंच नाहीये. खरंच काही नाही. तिथं खून झालं तर आम्हाला पेपरमधून कळलं थेट. हो. तुम्ही कितीही काही बोला, पण कायद्याला फक्त पुराव्यांचीच भाषा कळते. नाही कोणी यांना घेऊन चला आपल्याबरोबर. अहो साहेब खरंच नाही काय. साहेब माझं ऐक, खरंच काय नाही. लवकरात लवकर मला रिपोर्ट हवेत. सर, तन्वीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तन्वीचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झालाय आणि मर्डर ऑफ टाइम साधारण दुपारी 3च्या आसपास आहे. नाही कोणी हे दोन्ही मर्डरनं मला एकमेकांशी कनेक्टेड वाटतात. सर, आशा मर्डर केस आणि तन्वी मर्डर केस या दोन्ही केसेसमध्ये शशिकांत आणि निशा हे दोघेही जण प्राईम सस्पेक्ट आहेत. पण यांच्या विरुद्ध आपल्याकडे ठोस पुरावा नाही आहे ना. सर, त्या रात्री आशा फार्म हाऊसवरनं साधारण 9:30च्या आसपास निघाली आणि फार्म हाऊस ते बसस्टॉप हे अंतर साधारण 15 ते 20 मिनिटांचं. पण आशा बसस्टॉपवरती 10:45 पोहोचली, म्हणजे जवळपास 1.25 तासाने. पण ही मधला वेळ आशा होती कुठे? असे बरेच प्रश्न आहेत नायकोडी. एक काम करा, त्या परदेशी आई बसस्टॉपजवळ कुठला वडापाववाला रात्री 10:30 वाजेपर्यंत चालू असतो ते जरा बघा. त्याच्याकडून नक्कीच आपल्याला काहीतरी माहिती मिळेल. सर, अजून एक आठवलं. आशाला वडापावमध्ये टाकून जे विष देण्यात आलं होतं ते विष इतकं सहजासहजी उपलब्ध होत नाही. म्हणजे असं विष साधारण सर्पाचा खेळ करणारे जे गारुडी असतात किंवा सर्पमित्र असतात अशा लोकांकडे असतं. मग एक काम करा, आपल्या एरियात असे खेळ करणारे किंवा असे सर्पमित्र त्यांच्याशी जरा चौकशी करा.
बघा काही सापडतंय का. ओके सर. सर सर बस स्टॉपवर सीसीटीव्ही नसला तरी शशिकांतच्या घराशेजारी एका बंगल्याचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं. दाखवा. सर हे बघा 9:30ला आशा फार्म हाऊसवरून निघाली. या मधल्या वेळेत ती तिचा मुलगा म्हणजेच राहुलला भेटायला शशिकांतच्या घरी गेली होती सर, कारण त्या बंगल्यापासून शशिकांतचं घर जास्त लांब नाही. हे बघा सर 9:45ला ती त्या घराकडे गेली आणि 10:15ला ती परत त्या घराकडून निघाली. आणि हे बघा सर तिच्या मागे जाणारी ही व्यक्ती होती. सर आशाच्या डेड बॉडीमध्ये आपल्याला जे विष सापडलं तशा प्रकारचं विष आपल्या एरियामध्ये फक्त एकच माणूस विकतो. कोण आहे? सर लॉकअपमध्ये बसवलंय. साहेब. बाब्याचे वडीलच ना तुम्ही? होय साहेब, मीच साहेब. मी काय नाही केलं. होय साहेब. मला सांगा तुमच्याकडून विष कोण घेऊन गेलं होतं? नाही हो साहेब, काय बोलताय तुम्ही साहेब? मी कोणाला विष नाही दिलं साहेब. ते मी माझ्या घरात माझ्या ट्रकमध्ये ठेवलं होतं साहेब. साहेब खरंच मी कोणाला विष नाही दिलं साहेब, खरं सांगतो मी साहेब. सर मी त्या दिवशी घरीच होतो. काय झालं त्या दिवशी? काय झालं? काही नाही रे, सहजच आलेलो. आपण जेवूया का? घरी जेवायला काहीच नाहीये रे, आणि आई पण आत्ताच गोळ्या घेऊन झोपली आहे. अच्छा ठीक आहे, काय हरकत नाही. मी काय पैसे आणलेत, हे घे आणि पटकन आपल्याला काहीतरी खायला घेऊन ये. ठीक आहे. मी जेव्हा परत आलो तेव्हा तो नव्हता. नाही कोणी घेऊन या त्याला. ओके सर. मॅडम चला. ताई माझ्या पोराची तुम्ही काळजी घेतली, धन्यवाद. अहो मी कुठे काळजी घेतली, उलट त्यानेच माझी काळजी घेतली. राहुल येत जा बरं आदनमधनं भेटायला मला. हो का? साहेब ये. मोरे घेऊन चला याला. काय झालं साहेब? सर काय झालं साहेब? राहुल हे बघ, खरं खरं सांग, तुझ्या विरुद्ध आमच्याकडे पुरावे आहेत. हो सर, मीच मारलं तिला. सर ती खूप वाईट होती, घाणेरडी होती. बऱ्याच लोकांबरोबर तिचे घाणेरडे संबंध होते. आईने मला त्या जयदेव कर्वेचं घर दाखवलं होतं. एक दिवशी मी त्याच्या घरी गेलो. मला खूप राग आला होता सर, त्रास होत होता, आणि त्या त्रासाला फक्त आईच जबाबदार होती. मी ठरवलं की तिच्याशी अजिबात बोलायचं नाही, आणि त्या रात्री ती मला भेटायला आली. राहुल राहुल उठ उठ, चल आपण आपल्या गावाला जाऊया. उठ. सोड मला, मला यायचं तुझ्या बरोबर. अरे काय बोलतोय? मला माहिती त्या जयदेव बरोबर काय काय करतेस ते. राहुल राहुल अरे ऐक, राहुल ऐक माझं. मी पैसे आणले, तू पटकन जाऊन काहीतरी खायला घेऊन ये. ठीक आहे.
आई सॉरी, मी तुला नको नको ते बोललो. आपण जाऊ परत. राहुल, तुझं गैरसमज झालंय. मी तुला सगळं समजवते. हो हो आई, तू आधी बस इथे, शांत हो. तू बस बस. हे बघ, मी तुझ्यासाठी गरमागरम वडापाव आणलाय, तो तू खा आणि मग आपण परत जाऊ गावाला. हे घे, खा. मी तिच्या पिशवीतून मोबाईल काढला, फेकून दिला आणि पैसे घेऊन पुन्हा घरी आलो. वाईट होती ती सर, घाणेरडी होती, म्हणून मारून टाकलं तिला मी. चूक. तुझ्या आईवर जबरदस्ती झाली होती. ती कशी बशी त्यांच्या तावडीतून सुटली. तुझ्यावर खूप प्रेम होतं तुझ्या आईचं. ती तुला न्यायला आली होती. चूक केलीस तू. आणि घेऊन जायला. चल. नायकोडी, या तन्वीच्या रूममध्ये फिंगरप्रिंट सापडलेत. त्याबरोबर याचे फिंगरप्रिंट्स मॅच करून बघा. ओके सर. हा बोलतोय त्यावर विश्वास ठेवून चालणार नाही. काहीतरी आहे जे आपल्या नजरेतून सुटतंय. सर, मला वाटतं की आपण शशिकांत आणि निशा ह्या दोघांव्यतिरिक्त दुसऱ्या अँगलने या केसचा विचार करायला हवा. एक काम करा, या केसमधल्या सगळ्यांवर बारीक नजर ठेवा. काहीतरी सुटतंय हे नक्कीच. समथिंग इज मिसिंग. ओके सर. गैरसमज हा माणसाचा फार मोठा शत्रू आहे असं म्हणतात. गैरसमज करून घेऊनच राहुलनं आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली. पोलिसांनी राहुलचे फिंगरप्रिंट्स तन्वीच्या घरात असलेल्या ट्रंकवरच्या फिंगरप्रिंटशी मॅच करून पाहिले, पण ते काही झाले नाही. त्यामुळे तन्वीच्या मृत्यूचा उलगडा होणं अजूनही बाकी होतं. सर, निशा शशिकांतकडे सतत लग्नासाठी फोर्स करतो, पण प्रत्येक वेळी तन्वीचं कारण पुढे ठेवून तो ते टाळत होता. निशाबरोबर असलेले सगळे संबंधही कदाचित त्याला तोडायचे असते. का असं का? सर, का ते मला माहीत नाही, पण कदाचित निशा त्याला नकोशी झालेली, त्यात ती तन्वीशी नीट वागत नव्हती. जर तिच्या नावावर काही प्रॉपर्टी केली तर ती थोडी गप्प राहील, म्हणून तिच्या नावावर त्याने काही प्रॉपर्टीही केली होती. आणि हे त्याचे पेपर्स. निशा सावंत? निशा कदम असायला हवं ना? नाही सर, शशिकांत आणि निशाचं लग्न झालं नव्हतं. काय? शशिकांतने मुद्दामूनच लग्नाचा घाट घातला नव्हता. कारण जर तिच्याशी लग्न केलं तर ती प्रॉपर्टीमध्ये जास्त हिस्सा मागेल. हा तिचा मनसुबा कदाचित शशिकांतने ओळखला असावा. अच्छा, ठीक आहे, तुम्ही येऊ शकता. थँक्यू सर. थँक्यू. नायकोडी, हा शशिकांत आणि निशा आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. जरा नजर ठेवा त्यांच्यावर. ओके सर. चला. हो सर, मी खोटं बोललो. माझ्यापुढे पर्याय नव्हता, कारण ही निशा ऐकायला तयार नव्हती. काय? हे लग्न कुठून आलं मत? एक्सक्यूज मी, आपण लग्न नाही करू शकत, कळलं ना? मग मीही सांगते, लग्न होणार हसत नाहीतर जबरदस्तीने. कोण करणार जबरदस्ती? हा, तू? मी नाही, पोलीस. हे बघ, आपली क्लिप. ह्या सगळ्याची ना ब्रेकिंग न्यूज होऊ शकते. मोलकरी निशाने शशिकांतवर बलात्काराचा आरोप लावला आणि गुन्हा दाखल केला. आणि मग काय, दोघांनीही लग्नाचं डिसिजन घेतलं. आणि हा दुसरा ऑप्शन आहे ना, तो तुला आधीची इमेज क्लिअर करायला मदत करेल. त्यामुळे विचार.
म्हणजे तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध माझ्यासोबत राहत होतात. मी तुमच्यावर एवढं प्रेम केलं आणि तुम्ही एक मिनिट निशाजी, तुम्ही एकीकडे म्हणताय की तुमचं प्रेम आहे आणि दुसरीकडे एका मुलाच्या अकाउंटला 30-30 हजार रुपये ट्रान्सफर करताय, त्याला भेटायला जाताय. काय? नाही, ते खोटं बोलतायत. मला फसवण्याचा प्रयत्न करतायत. नाही, पुराव्याशिवाय आम्ही बोलत नाही. मॅडम, हे तुमचं बँक स्टेटमेंट. पुरावा आहे आमच्याकडे, जिवंत पुरावा हवा आहे तुम्हाला. थांबा मोरे, घेऊन ये त्याला. हा कोण? हा विजय, तुमच्या मानलेल्या खोट्या बायकोचा जुना बॉयफ्रेंड, मुक्काम पोस्ट इंदापूर. आज निशा मॅडम याला भेटायला गेल्या होत्या. त्याच्या गाडीच्या नंबरवरून तो आम्हाला सापडला. आशाच्या मृत्यूनंतर या दोघांमध्ये फोनवर बोलणं व्हायचं. ते काय व्हायचं ते आता निशा मॅडमच सांगतील आपल्याला. निशा, हे काय प्रकरण आहे? सांगते. ताई गेल्यावर मी घाबरून गेले होते, कारण ताईचा खून जर शशिकांतने केला असेल तर त्याच्यामुळे माझ्याही जीवाला धोका होता. म्हणून मी ठरवलं की पैसे आणि काही प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घ्यायची. आणि एकदा का पैसे प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली की मग आम्ही दोघे पळून जाण्याचा प्लॅन केला होता. म्हणजे घरातले दागिने पण तूच चोरलेस ना? नाही, घरातले दागिने आम्ही नाही चोरले. त्या दिवशी खरंच घरात चोरी झाली होती. हो सर, आम्ही खरंच चोरी नाही केली आहे आणि तन्वीच्या खुनाशीही आमचा काही संबंध नाही आहे. नायकुडी, काय वाटतं तुम्हाला? तर यांच्यावरती विश्वास नाही ठेवू शकत. करेक्ट. माने मॅडम, एक काम करा, या शशिकांतच्या घराजवळ CCTV कॅमेरा आहे का बघा. जर का फुटेज मिळालं तर विजय, निशा आणि शशिकांत या तिघांची हालचाल आपल्याला कळेल. येस सर. मी तुला हे सांगायला आलोय की आईचं ऑपरेशन झालंय, ते ठीक आहे आता. चांगलंय. काळजी घे स्वतःची. येतो मी. थँक्स. ये बाब्या, ये घाबरू नको, ये. काय नाही म्हटलं, इथून जात होतो, म्हटलं आईची तब्येत विचारू. बस. आई सांगत होती की तू आईच्या ऑपरेशनसाठी पैसे जमा केले. हो बाळा, मी यांना हेच सांगत होते की तू तुझ्या मित्रांकडनं पैसे गोळा केलेस म्हणून. एक काम कर, सगळ्या मित्रांना बोलवून घे. काय ना, एका ट्रस्टने आईच्या आजारपणाची संपूर्ण जबाबदारी उचलली आहे. मग तुझ्या ज्या ज्या मित्रांनी तुला मदत केली पैशांसाठी त्यांचे पैसे परत देऊन टाकू ना. बोलव. हे घे फोन, घे, सगळ्या मित्रांना फोन करून बोलव. घे. काय झालंय बाब्या? तू तुझ्या मित्रांकडनंच पैसे घेतलेस ना? नाही, तुमच्या मुलाने चोरी केली आहे आणि खून सुद्धा. काय? हो. काही दिवसांपासून आमची नजर या केसशी रिलेटेड प्रत्येक व्यक्तीवर होती. तुमच्या ऑपरेशनची खबर मिळाली तेव्हा आम्ही हॉस्पिटलच्या स्टाफकडून या बाब्याने दिलेल्या नोटा मागवल्या. त्याच सिरियल नंबरच्या नोटा होत्या ज्या शशिकांतने तन्वीच्या खुनाआधी बँकेतून काढल्या होत्या. म्हणून आम्ही याच्यावर नजर ठेवून होतो. मग आम्ही याचे फिंगरप्रिंट्स मिळवले. तन्वीची डेड बॉडी ज्या ट्रंकमध्ये डंप करण्यात आली होती त्याच्यावरचे जे फिंगरप्रिंट्स होते त्याच्याशी याचे फिंगरप्रिंट्स मॅच करून बघितले आणि ते मॅच झाले. बाब्या, आता तुझ्याकडे खरं सांगितल्याशिवाय पर्याय नाही. बोल. बाब्या, आईचं ऑपरेशन लवकरात लवकर करावं लागेल, नाहीतर आई नाही वाचणार. काळजी घे. काय करायचं रे राहुल? मी समजू शकतो रे, पण पैसे माझ्याकडेही नाही आहे.
माझ्याकडे पैसे असते तर मी तुला दिले असते, पण सगळे पैसे निशा मावशी आणि शशिकांत अंकलकडे. तू इथे काय करतोय? तू आत कसा आलास? सांग लवकर, तू आत कसा? का केलंस तू हे? अगं हे मी सगळं तुझ्यासाठीच केलंय का आई? माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. काही शब्द बोलू नको तू. साहेब घेऊन जायला कठोरातली कठोर शिक्षा करा. गुन्हा केल्याने कुणाचंही भलं होत नाही हे कळू द्या याला. घेऊन चला. दोन गुन्हेगार, दोन गुन्हे, पण कारण मात्र एकच. आई. राहुलने आईवर संशय घेऊन तिचा खून केला आणि बाब्याने आईचा जीव वाचवण्यासाठी 11 वर्षीय निष्पाप अशा तन्वीचा जीव घेतला. आपल्या मुलांशी आपला तुटलेला संपर्क आणि रागाच्या भरात त्यांचं चुकलेलं एक पाऊल हीच असते गुन्ह्याची चाहूल. बाब्या आणि राहुल आज दोघेही बाल सुधार गृहामध्ये आहेत. दोघांवरही खटला चालू आहे. आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया महिला अत्याचार विरोधी शृंखलेच्या आपल्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.